So hello guys, finally we have entered in the month of August and today is Friday. So welcome to my channel Vibing with Nikhil. आज आपण आता बाहेर निघालोय, डिनरचा टाइम झालाय, तर नेहमीप्रमाणे आता खाण्याचं ठिकाण शोधायचं आहे आणि एकदा डिसाईड झालं पोचलो की पुढच्या गोष्टी कळतीलच, जसं लास्ट ब्लॉगमध्ये आपण दाखवलेलं आहे तुम्हाला. आणि माझ्यासोबत रोशनी आणि किमया पण आहे. सो वी हॅव अ स्मॉल पॅसेंजर विथ अस. हे बघा आमचा पॅसेंजर छोटा. हॅलो, से हाय. आणि चलो देन लेट्स गो. तर मग आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तर पोचलो आहे आणि ट्रॅफिक भयंकर आहे. आणि वी डिसाइडेड टू गो टू नॉनव्हेज रेस्टॉरंट अगेन. ओके, फ्रायडे असल्यामुळे बट ऑब्वियसली नॉनव्हेजच खाणार आहे, पण आज काहीतरी फिशमध्ये ट्राय करू. अँड वी आर गोइंग टू सुक्कासुकी. इट्स इन गोरेगाव ईस्ट. टेस्ट चांगली आहे, म्हणजे घरगुती टेस्ट आहे असं जेवढं मी ऐकलं आहे. तर आता थोडंसं मी पण खाण्याचा पिण्याचा शौकीन असल्यामुळे मला चवी कळतात आणि माझ्या बायकोलाही कळतात. तर आय होप टेस्ट विल बी गुड अँड नॉट टू स्पायसी अँड ऑल. बघू, आईला टफ आणि बायकोला टफ देऊ शकतं का जेवणामध्ये सुक्कासुकी. सो फायनली वी हॅव रिच्ड ओबरॉय मॉल गोरेगावला. आणि परत एकदा सिग्नलमध्ये अडकलो आहे. हा पण सिग्नल बराच मोठा आहे, म्हणजे सुटताना तर 20 सेकंदाचा सुटतो, पण लागताना जवळजवळ 120 सेकंदाचं आहे. तर ठीक आहे, भूक लागल्यामुळे काही सुचत नाही आहे. एकदा जेवलो की भरपूर बोलू. ओके, बाय. फायनली आपण सुक्कासुकीमध्ये पोचले आहोत आणि रेस्टॉरंट इज ओन्ड बाय महेश माजरेकर. तर यू कॅन सी द मेन्यू. खूप छानपैकी यांनी मेन्यू असं डिस्प्लेला लावलं आहे, म्हणजे मेन्यू घेण्याचं आणि देण्याचं प्रकारच नाही आहे. दे हॅव अ सेट मेन्यू. तर यू कॅन सी द मेन्यू, द प्राइजेस, एव्हरीथिंग. आणि खराबही होणार नाही, वरती काच आहे आणि काचेच्या खाली मेन्यू कार्ड आसूर मॅन्डेटरी होता. ओके, तर नाव वी हॅव ऑर्डर्ड बोंबील बटाटा करी. ते ह्यांचं थोडंसं ऑथेंटिक आहे काहीतरी. आणि देन वी हॅव ब्लॅक चिकन. जेवढा माझी अंडरस्टँडिंग आहे, जेवढी माझी अंडरस्टँडिंग आहे, ब्लॅक चिकन ब्लॅक मसालामध्ये बनवलं असेल. आणि जसं मालवणी आपण म्हणतो ते रेड मसालामध्ये बनवतो. आणि वडे मागवले आहेत. अँड जर ग्रेव्ही उरली तर होपफुली वी कॅन ऑर्डर राईस. अँड इफ नॉट देन वी हॅव अ ग्रेव्ही, वी कॅन ऑर्डर समथिंग प्रॉन्स पुलाव, समथिंग लाईक दॅट. ओके, सो लेट्स वेट फॉर द फूड टू कम ऑन द टेबल. So finally we have food on our table. So here आहेत वडे, then we have chapati, black chicken curry, black मध्ये बनवलं आहे. अँड सुकी करंदी म्हणजे हे कोलमीची छोटी बहीण. साधंसं जेवण आहे, पण डेफिनेटली इट विल बी टेस्टी. सो करंदी ठीक आहे.
ठीक आहे. तर वडे आहेत वडा and I'll show you how it is now. Let's go with the black chicken. सिरियसली छान आहे. सिरियसली यू मस्ट ट्राय विथ ब्लॅक चिकन. आणि तुम्हाला टेस्ट करून सांगतो नंतर मी जेवण व्यवस्थित करंदी खाऊया आपण. छान आहे. राईस आहे तिखट आहे. राईस तिखट नाही आहे. राईस तिखट नाही आहे. चिकन आधीची सगळं ऑर्डर केलं तिखट आहे. अमाऊंट करत चिकट असतो थोडा. राईस थोडी ग्रेव्ही बसेल ना. लिंबू संपलाय. हाताने घेऊया. भाताची चव वेगळी आहे तर तुम्हाला आवडेलच. आणि चिकन तर ब्लॅक आहे. ठीक आहे. टन बाय टन आम्हाला जेवावं लागतं किमया असल्यामुळे सोबत. माझं जेवण झालं आहे. आता रोशनी खाते आहे. आता रोशनीला बघू टेस्ट कशी वाटते. स्पायसी आहे की नाही. माझ्या तर डोळ्यातून पाणी येतं सिरियसली. नाव लेट्स चेक विथ हर नाव. आपण आता एकदा रोशनीलाच विचारूया कसं आहे जेवण. मग रोशनी जेवण कसं वाटलं. पहिला घास आहे. खूपच छान वाटतं. काही अजून घास गेल्याच्या नंतर तिखट जाणवेल. खूप छान आहे. टेस्टी आहे. आणि घरगुती आपलं असतं तसं वाटतं. आपण जे कांदा खोबऱ्यातलं वाटण बनवून तसं बनवतो चिकन तसं आहे. तर खूप स्पायसी आहे. मस्त. व्हेरी नाईस. वन मोर बाईट. राईस इंद्रायणी राईस बेस्ट कॉम्बो. So finally we are out of the restaurant now. जेवण सिरियसली खूप तिखट आहे. म्हणजे मला लिटरली घाम आलेला. आता तो घाम सुकला आहे गाडीमध्ये बसून AC मध्ये.
नाहीतर जर तुमच्या टेस्ट बडला जर तुम्हाला स्पायसी जेवण जमत असेल देन डेफिनेटली यू कॅन कम टू दिस रेस्टॉरंट अँड यू कॅन ट्राय द फूड. द फूड वॉज गुड. त्याच्यामध्ये काय म्हणजे सांगण्यासारखं नाहीच आहे की म्हणजे जेवणाबद्दल काय नेगेटिव्ह काहीच नाही आहे, फक्त स्पायसी आहे. तर म्हणजे मी 2 लिंबू तरी संपवले, म्हणजे एवढं स्पायसी होतं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. अँड सो फायनली नाव विल बी गोईंग बॅक होम अँड कीप वॉचिंग. परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण बघू काय कुठे तुम्हाला काय दाखवता येईल, काय फिरवता येईल. ओके. आणि मध्ये मध्ये आज तुम्हाला असे सूर ऐकू येतील किमयाचे. देन आय होप की यू माइट हॅव लाईक द व्हिडिओ अँड थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नेहमीप्रमाणे. कमेंट ऑल्सो. बाय किमया से बाय. ओके, चलो थँक्यू, बाय. आलं सर.